कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे आणि देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, या कार्यक्रमाला मुद्दामून उपस्थित असणारे राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्याचे दुसरे आमचे सहकार माजी मंत्री विश्वजित कदम साहेब, मानसिंगराव नाईक, कॉम्रेड संपतराव देसाई, डॉक्टर भारत पाटणकर आणि उपस्थित सर्वच मान्यवर, संशोधन व प्रबोधन संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि भागातून आलेले मोठ्या प्रमाणात आलेल्या आमच्या भगिनी आणि बंधूंना, क्रांतीवीर बाबूजी पाटणकरांचा 74वा आठवण दिवस आणि त्यांच्याच नावाने लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन संस्थेचा आज 39वा वर्धापन दिवस आहे. संस्था उभा करण्यासाठी जे प्रयत्न डॉक्टर भारत पाटणकर साहेबांनी केले ते दाखवण्यासाठी मगाशीच त्या संस्थेला पवार साहेबांनी भेट दिली. विश्वजित कदम यांनी देखील आज मुलाचं सहकार्य या संस्थेला केलं. आज कॉम्रेड संपतराव देसाई यांनी मांडलेले विचार, बी.डी. पाटील साहेबांचं नाव घ्यायला मी विसरलो, समोर माझ्या लक्षात नाही आलं. आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत संपतराव देसाईंनी मांडलेले विचार अधिक मोलाचे आहेत. सत्तेमध्ये गेलेल्यांचे काय विचार आहेत आणि सत्तेच्या बाहेर असणाऱ्यांचे काय विचार आहेत, याविषयी जनता कधी विश्लेषण करते का, हा प्रश्न मनाला आपल्या सगळ्यांच्या पडत असेल. कोणत्या विचारांना सत्तेत बसून द्यायचं आणि कोणत्या विचारांना सत्तेच्या बाहेर ठेवायचं, याविषयी रवींद्र बर्डे साहेब, आनंदराव पाटील काही आता फारसं तारतम्य राहिलेलं नाही. त्यामुळे विचारांचं स्वातंत्र्य आम्हाला मिळाल्यावर आमचे विचार भरकटायला लागले असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. देश स्वतंत्र झाला त्यावेळी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवणे हाच आपला एकमेव उद्देश होता. मिळालेलं स्वातंत्र्य कसं राबवायचं याविषयी सर्व त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांनी, त्यावेळच्या नेत्यांनी अनेक विचार मांडलेले आणि त्या विचारांचे संस्कार म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशामध्ये समाजवादी विचारसरणी असली पाहिजे, ज्याच्यात गरिबांना न्याय देण्याची भाषा आणि आग्रह असावा आणि त्याचबरोबर विज्ञानाकडे हा देश नेला पाहिजे, ही भूमिका मांडली. आज जवळपास सुरुवातीची 60-65 वर्ष त्या विचाराने देश चालवण्याचा प्रयत्न झाला. जे सत्तेवर आले त्या सर्वांनीच पंडित जवाहरलाल नेहरूंची सराहना करत त्याच विचारानं पुढे जाण्याचं काम चालू केलेलं होतं. अलीकडच्या काळात 10-12 वर्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशात काही केलं नाही, पर्यायाने त्यावेळच्या पिढीनं योग्य निर्णय घेतले नाहीत असं दाखवून नव्या पिढीच्या समोर वेगळी दिशा दाखवण्याचं काम सध्या सुरू आहे. आता आपण संपतराव देसाई यांच्यासारखे खंबीरपणाने विचार मांडणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली आहे, काळाच्या आड व्हायला लागली आहे म्हणा. आणि मग कोणताही विचार नसताना फक्त सत्तेचा विचार हा एक नवी कन्सेप्ट आता तयार झालेली. सत्तेत जाणं हाच आता विचार झालेला आहे. त्यामुळं भांडवलशाही किंवा समाजवादी विचारसरणी याच्यापेक्षा सत्तेत जाऊन लोकांची आम्ही सेवा करू शकतो हा आग्रह करणारा एक नवा वर्ग राजकारण्यांच्या मध्ये पुढे आलेला आहे. आणि त्यामुळे लढाई संपतराव देसाई कॉम्रेड फार अवघड आहे. ही लढाई लढायची की नाही याचाही कदाचित नवी पिढी विचार करत असेल अशी माझी शंका आहे. कशाला बाबा हे आपलं सामील व्हावं
अशी भावना असणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. लढायचं का शरण जायचं, हे दोन टोकाचे विचार आहेत. आम्ही आमच्या ताब्यात असणाऱ्या, ताब्यात म्हणजे राज्य जेव्हा या विचारांच्या ताब्यात होतं, त्यावेळी छगन हरण बघ, काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, असं साधं वाक्य शिकवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. आम्ही त्याच वेळी जर संस्कार करण्यासाठी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्गात आम्ही जर विचार मांडण्याचं काम केलं असतं तर कदाचित ही परिस्थिती आज भिन्न असती. आज काही तो राजकारणाचा विषय नाही, पण क्रांतीवीर बाबूजी पाटणकरांसारखे त्या पिढीतले असंख्य लोक वाळवा, शिराळा भागात ब्रिटिशांशी लढले. इथं रवींद्र बर्डे साहेब बसलेले आहेत. बर्डे गुरुजींचा लढा काय आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्याने जीवावर संकट घेऊन जी लढाई केली, ती लढाई त्यावेळी क्रांतीवीर बाबूजी पाटणकर देखील त्यात सहभागी होते, खांद्याला खांदा लावून होते. अजून अरुण लाड आलेले नाहीत, ते जतून येणार होते. त्यांच्या वडिलांनी देखील कुंडलच्या पंचक्रोशीत ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. अगदी तिकडं जळगावच्या तिकडं धुळ्याला जाऊन रेल्वे लुटून खजिना काढायचा बाहेर आणि तो या चळवळीसाठी वापरायचा, ही कल्पना त्यावेळी मांडली. आता खजिने लुटले जात आहेत, दरोडे घातले जात आहेत, ते सगळं घरी घेऊन जाण्यासाठी आहे. हा विचारांचा फरक याच देशात, लोकशाही मानणाऱ्या देशात झालेला आहे. त्यामुळे विचार बदलले, परिस्थिती बदलली. आता कोणत्या जगात आपण राहायचं, इतिहासात राहायचं का भविष्यात राहायचं, हा चॉईस आता प्रत्येक जणाच्या समोर आहे. आणि मला वाटतं की आज बाबूजी पाटणकरांच्या स्मरणाचा दिवस या ठिकाणी कासेगावच्या नागरिकांच्या समोर इथं व्यक्त होतोय. त्यांची स्मृती यासाठी की लढण्याचा बाणा आपल्या सर्वांच्यात असला पाहिजे, ही भूमिका पुन्हा एकदा उद्धृत करण्याच्यासाठीच हा कार्यक्रम आहे. मी पुन्हा क्रांतीवीर बाबूजी पाटणकर यांना आदरांजली वाहतो. आदरणीय पवार साहेबांनी वेळ काढून त्यांचं, खरं म्हणजे डॉक्टरांनी काल संध्याकाळपासून त्यांना सूचना दिली की आता तुम्ही भाषण करू नका, बोलू नका, घशाला इन्फेक्शन आहे आणि ते वाढतंय. तरी देखील संखला पूर्वीचा स्वीकारलेला कार्यक्रम आम्ही आग्रह केल्यामुळे होता, संखलाही भाषण केलं. भाषणाने त्यांना त्रास होईल म्हणून त्यांना डॉक्टर सांगतायत, मध्ये मध्ये त्यांना फोन येत आहेत की आम्ही तुमचं भाषण बघितलं, जरा कृपा करून बोलू नका. पण तरी देखील या परिस्थितीतही ते इथं आले. खरं म्हणजे कासेगावात आले. माझ्या गावात आलेले असताना मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करेन. त्यांच्यासारखा नेता ज्या ठिकाणी स्वर्गीय राजाराम बापूंनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली, बापूंच्या बरोबर पवार साहेबांनी देखील एकेकाळी एका व्यासपीठावरून सरकारचे विरोधी संघर्ष केलेला आहे. एका सरकारमध्ये बापूंनी, पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. त्यामुळे विचाराची नाती आपल्या सगळ्यांची अनेक वर्षाची घट्ट आहेत आणि म्हणून कासेगावी ते आले, वेळ दिला आणि आज खरं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात जाऊन त्यांनी इथं आपल्यात वेळ घालवला. या सर्वांबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.